नमस्कार मित्रांनो, उद्या कोरेगाव MIDC या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान होत आहे। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 81,000 रुपये आहे। या मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम जे नंदी आहेत त्या पळताना उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसतील। मैदान एक चांगलं होईल, P3 लाईव्ह चॅनलवरती असेल। मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते मैदानामध्येच काढण्यात येतील, याची नोंद सगळ्यांनी घ्यावी। हे मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान आहे मित्रांनो। आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी जे आहेत ते उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतील। आपण उद्याच्या मैदानामध्ये जाणार आहोत। सकाळी कोणकोणते नंदी जे आहेत ते मैदानात आलेले आहेत याचा व्हिडिओ 100% बनवेन आणि तुम्हाला दाखवेन कुठले कुठले नंदी आलेत, कुठले कुठले टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये पळताना दिसतील। तर मग आज सुरुवात करूया की त्या मैदानामध्ये कुठले कुठले नंदी जे आहेत ते उद्या पळताना आपल्याला दिसतील। उद्याच्या मैदानामध्ये कोरेगावकरांचा भवानी आता सध्या महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह त्याला म्हटलं जातं, असा कोरेगावकरांचा भवानी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। आणि बघूया तो सुद्धा उद्याच्या टॉपच्याच नियोजनामध्ये असेल, त्याचं नियोजन एक चांगलंच होईल। तो एक उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपचा चेहरा आहे, भवानी नावाचा नंदी सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसेल। तसेच उद्याच्या मैदानामध्ये कोरेगावकरांचा महिब्या हा सुद्धा पळताना उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसेल। तो सुद्धा आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये चारही खांदी फिट नंदी पळतोय, जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय। हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला उद्याच्या एक टॉपच्या नियोजनामध्ये आदतमधील पळताना दिसू शकेल। तसेच पक्षा 78-78 हा नंदीसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। याचं नियोजन जे आहे ते आदतमधले होईल आणि याचं मला वाटते की याच्यासोबत कोण असू शकेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय। आदतचं मैदान आहे मित्रांनो। तसेच आपल्याला त्या मैदानामध्ये उद्याच्या जीवन ड्रायव्हर निनाम तसेच अंगापूरचे जे मालक आहेत त्यांचा जो नंदी आहे दोघांच्यामध्ये तो नंदी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। त्या नंदीचं नाव थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मला माहिती नाही, परंतु तो सतत गुलालामध्ये असतो आणि प्रत्येक मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतो असा हा अंगापूरकरांचा तो नंदी आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा नंदी दोघांच्यामध्ये आहे तो नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। तसेच जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदरसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल। त्याचा पहिरा माहीत नाही आदतमधला आहे, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला मित्रांनो। तसेच आपल्याला या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये सातारचं नाव साता समुद्र पार करणारा असा सातारा एक्सप्रेस बलमा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। तो सुद्धा एका टॉपच्याच नामांकित पैऱ्यामध्ये असेल, कारण की सातारा एक्सप्रेस बलमा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे, हरणागत पळ आहे। अक्षय मोरे गोडोलीकर यांचा जो बलमा आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे। आत्ता एक मैदान झालं होतं लिंब या ठिकाणी ओपनच्या मैदानामध्ये, त्याने हिंद केसरी सचिनसोबत जो पळून एक नंबर केला, तो फायनल एक डोळ्याचं पारणं फेडणार होता, काय ओव्हरटेक केलेला होता। आणि ही गाडी जी चांगल्या त्या मैदानामध्ये एक नंबर केल्या, तशीच आता उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बलमा एक टॉपच्या नियोजनामध्ये पळताना दिसेल आदतमधील वासरासोबत। तसेच आपल्याला धामणेरकरांचा हिंद केसरी स्वराज 855 हा नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल। हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये एका नामांकित आदतच्याच पैऱ्यामध्ये पळताना दिसेल। तो सुद्धा आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक गुलाल अशाची झुंजतोय, परंतु त्याचे झुंज एक थोड्या दिवसाचीच आहे, कारण की तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो गुलालाचा बादशाह आहे। कारण की थोडंसं बॅडलक चालू असतं, काही जण बॅडलकमध्ये साथ देत नाहीत, परंतु जो बॅडलकमध्ये साथ देतो तोच खरा एक या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये व्यक्ती म्हणा, एक नंदी म्हणा असू शकतो। आणि मला खात्री आहे की धामणेरकरांचा हिंद केसरी स्वराज 100% उद्याच्या मैदानामध्ये गुलाल मिळवेल आणि दाखवून देईल। त्याची मुलाखत 100% घेण्याचा प्रयत्न करू आपण। तसेच किनीकरांचा रायबा आत्ता सध्या महाराष्ट्र मला माहिती आहे, तो सुद्धा एक चांगला नंदी पळतो आणि तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करेल। बघूया कशा पद्धतीने किनीकरांच्या रायबाचं नियोजन जे होते ते बघूया। तसेच वर्वेकरांचा सुशांत जाधव वर्वेकरांचा नंदी आहे,
त्यांचासुद्धा एका नंदी सध्या टॉपमध्ये पळतो, टॉपच्या स्पीडने पळतो आहे. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये गुलाल मिळवेल. त्या नंदीचं नाव मला माहीत नाही, परंतु मी त्या नंदीचा थोडंसं बघितलं आहे, त्याचा पळ कसा आहे कसा नाही. बघूया उद्याच्या मैदानामध्ये तो सुद्धा एक चांगली कामगिरी करेल. तुम्हाला काय वाटते कुठले नंदी पळू शकतील उद्याच्या मैदानामध्ये ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.